आलो आहे मध्य प्रदेशमध्ये बडवानी या ठिकाणी. याचं कारण असं की आपल्या बाबरीतला एक मुलगा आहे गुराखी, गुरं वळताना डोंगरावरून पडल्यामुळे त्याचा पाय तुटला आहे. आपण बघू शकता तो मागे झोपला आहे. त्याचं हे नातेवाईक मागे बसलेले आहेत. आणि इकडे बघा, केवळ वैद्यकीय सुविधा नसल्यामुळं इथं ॲम्ब्युलन्स नाही, रुग्णवाहिका नाही, वैद्यकीय सुविधा नाहीत, प्राथमिक आरोग्य केंद्र नाही. त्यामुळं महत्त्वाचं उपचार करण्यासाठी इथून साधारण 80 किलोमीटर लांब बडवानी या शहरामध्ये मध्य प्रदेशमध्ये दुसऱ्या राज्यामध्ये महाराष्ट्रातल्या रुग्णांना घेऊन जावं लागतं. ते पण आता सुदैवाने आपले श्याम भागवत वाचक आहेत, त्यांनी ही गाडी आपल्याला दिली त्या कामासाठी. या गाडीतून आत्तापर्यंत आपण या गाडीचा वापर भाबरी आश्रमासाठी कमी रुग्णवाहिका म्हणून जास्त झालेला आहे. आत्तापर्यंत रस्ता देखाडतो. आत्तापर्यंत हे बघा, ही अशी आव्हानं पार करत या रस्त्यावरून आम्हाला त्या रुग्णाला घेऊन जायचं. हे रस्ते तुम्हाला खूप चांगले दिसतील कारण आपण आता मध्य प्रदेशमध्ये आलो आहे. इथं विजेचे खांब दिसतील कारण हा मध्य प्रदेश आहे. पण महाराष्ट्रामध्ये अजूनही वीज नाही, चांगले रस्ते नाहीत, वैद्यकीय सुविधा नाहीत. स्वातंत्र्यानंतर 75 वर्ष होऊन गेली, हे चित्र आहे. हे काय फारशी आश्वासक गोष्ट नाही. सरकारला अशी विनंती आहे, संबंधित अधिकाऱ्यांना विनंती आहे की कृपया लक्ष घालावं आणि हे जे आदिवासी बांधव आहेत त्यांच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवावा. त्यांना इथं बाळंतपणं सगळी घरोघरी होतात. होम डिलिव्हरी हा तिथल्या लोकांचा आवडता शब्द आहे. कारण प्रत्येक मुलाची होम डिलिव्हरी म्हणजे घरामध्ये डिलिव्हरी होते. त्याच्यामध्ये बालमृत्यू होतात, त्याच्यामध्ये रुग्ण जे म्हातारे लोक आहेत, अपंग आहेत, त्यांचे हाल होतात. कृपा करून रस्ता बनवा, नको रस्ता तिकडे. मध्य प्रदेशमध्ये रस्ते बघा किती भारी आहेत. नर्मदे